नमस्कार. नमस्कार मंडळी. हाय पूनम. हॅलो सर. माधुरीजी नमस्कार. आपण थोड्या वेळात शो सुरू करूयात. हाय. आपण थोडं थांबूया काही क्षण आणि शोला सुरुवात करूयात. कसे आहात तुम्ही? नमस्कार सागरजी. आपण काही क्षण थांबूयात आणि सुरू करूया शोला. आपण थोड्याच वेळात शो सुरू करतोय. आपण काही सेकंद थांबूया आणि शोला सुरुवात करूयात. अजून थोडा वेळ वाट पाहूया. आपण थोडा वेळ वाट पाहूयात आणि शो सुरू करूया. आपण थोडा वेळ थांबतोय आणि लगेचच शो सुरू करतोय, कारण की थोडीशी वाट पाहूया आपण अजून आपल्या बाकीच्या मंडळींची. नमस्कार. नमस्कार सागरजी. कसे आहात तुम्ही? आपण काही सेकंदात शो सुरू करूयात. आपण थोडा वेळ अजून वाट पाहूया, अगदी काही सेकंद. ठीक आहे. चला तर मग आपल्या शोला आज आपण सुरुवात करत आहोत. आपल्या शब्दसारथी काव्यमंथन ऑडिओ शोचा आज आपण 4था भाग सादर करत आहोत. मी छाया वांगडे, या शोची सूत्रसंचालिका, आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या शब्दसारथी काव्यमंथन या ऑडिओ शोमध्ये. कसे आहात आपण सर्वजण? मजेत ना? प्रणाली नमस्कार.
चला तर मग आपल्या शोला सुरुवात करूया आपण. आपल्या शोची पहिली कविता आहे, विषय आहे वृक्ष. आज आपण निसर्ग कोपलाय असं म्हणतो खरं, पण त्याला कारणीभूत कोण आहे? मानवच ना. पूर्वीच्या काळी एवढे प्रदूषण नव्हते, जंगल घनदाट होती, पाऊस नेमाचा होता, पीक पाणी बरं होतं आणि महत्त्वाचं ऋतूही प्रामाणिक होते. निसर्गाशी खऱ्या अर्थाने समरस झालेले महाकवी म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम महाराज हे लोकांकरिता आणि लोकांच्यासाठी लिहिणारे खऱ्या अर्थाने लोककवी होते. परंतु ते केवळ लोककवी नव्हे, निसर्गाशी समरस झालेले, निसर्गाशी नाते सांगणारे संतकवी होते. त्यामुळेच ते म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरी आळविती, येणे सुखरुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगी येत. पशुपक्ष्यांशी सोयरीक जोडणारे हे संत कवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी पर्यावरण हा शब्दही नसेल कदाचित, पण निसर्गाची जाण असणारी लोक होती. असो, ह्या विषयावर बोलण्यासारखं बरंच आहे. आपण आपल्या कवितेकडे वळूया. आजची कविता आहे आपल्या मंचावरच्या लेखिका दिशा आहिरे यांची. कवितेचं शीर्षक वृक्ष. कविता सादर करते. वृक्ष. मुक्त असलो तरी झाड आहे मी, मुक्त असलो तरी झाड आहे मी, कधी इवलस रोपटं कधी माड आहे मी. तोडू नका मला असे सांगेन मी तुम्हाला, तोडू नका मला असं सांगेन मी तुम्हाला, जगण्यासाठी प्राणवायू मी देतो तुम्हा सर्वांना. मुक असलं तरी मलाही आहेतच की भावना, मुक असलं तरी मलाही आहेतच की भावना, स्वार्थासाठी नको रे मला तोडू रावना. शेकडो फूट विहिरीत नाही थेंबभर पाणी, शेकडो फूट विहिरीत नाही थेंबभर पाणी, जंगल तोडीच्या दुष्परिणामांची सुरू झाली कहाणी. एक झाड लाव मित्रा, एक झाड लाव मित्रा, पाणी त्याला घाल, एक झाड लाव मित्रा, पाणी त्याला घाल, बोट बाळाचे पकडून त्याच्या सावलीत चाल. एक झाड लाव मित्रा, कुंपण त्याला कर, एक झाड लाव मित्रा, कुंपण त्याला कर, मोठे झाल्यावर फुले ओंजळीत तुझ्या भर. एक झाड लाव मित्रा, निगा त्याची राख, एक झाड लाव मित्रा, निगा त्याची राख, मोठं झाल्यावर त्याची गोड फळे तू चाख. एक झाड लाव मित्रा, एक झाड लाव मित्रा, रोज त्याला बघ, एक झाड लाव मित्रा, रोज त्याला बघ, स्वतःच्या मुलाप्रमाणे तू मला जग. पाहिजे असेल जर पाऊस तर भरपूर लाव झाडे, पाहिजे असेल तर झाडे भरपूर लावा, शेवटी जगण्यासाठी लागते स्वच्छ मोकळी हवा. नको घालूस मला तू घाव, नको घालूस मला तू घाव, अरे माणसा एक तरी झाड लाव, एक तरी झाड लाव. अतिशय सुंदर शब्दात दिशाजींनी कविता लिहिलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा. आवडली असेल तर छान छान कमेंट्स येऊ द्यात फटाफट. माधुरीजी म्हणतायत, वा खूप सुंदर शब्दरचना आहे. हो नक्कीच माधुरीजी, सुंदरच शब्दरचना आहे. पूनम, हाय पूनम, तुला आवाज येतोय आज असं मी गृहीत धरते. येतोय ना? कशी वाटली सगळ्यांना कविता? हो हो, प्रणाली, खरंच असं अप्रतिम काव्य आहे आणि खूप सुंदर लिहिलेलं आहे. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं, मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला इथे उपस्थिती दाखवलेली आहे त्याबद्दल. हो निखिल सर, खूपच अर्थपूर्णच आहे रचना, आत्मकथाच आहे, वृक्षाची ही आत्मकथाच आहे. थँक्यू, खूप सुंदर छान छान कमेंट्स तुम्ही देताय मला. आणि आपण आपला शो पुढे असाच चालू ठेवूयात. आता आपली वेळ आहे आपली सखी चारोळी, कवितेची सखी चारोळी, तिचं वाचन करणार आहोत आता आपण. भारतीय खाद्यसंस्कृती जगातील संपन्न खाद्यसंस्कृती आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आहाराचा आणि शरीराचा, आहाराचा आणि मनाचा,
आणि आहाराचा आणि चित्तवृत्तीचा संबंध असतो की नाही. तर आपल्या चारोळीकडे वळूयात. ही चारोळी लिहिलेली आहे आपल्या मंचावरच्या लेखिका मानसी पाटील यांनी. अभिप्राय नक्की द्या सर्वांनी कमेंट्समध्ये. चारोळी सादर करते. चटकदार मिसळ. झणझणीत चटकदार मिसळ बघून तोंडाला सुटतं पाणी. झणझणीत चटकदार मिसळ बघूनच तोंडाला सुटतं पाणी. पहिल्याच घासाला ठसका आणि डोळ्यात आणतो पाणी. नाशिक पुणेरी कोल्हापुरी प्रत्येकीची लज्जत न्यारी. नाशिक पुणेरी कोल्हापुरी प्रत्येकीची लज्जत न्यारी. सगळ्यांनाच वेड लावते माझ्या महाराष्ट्राची ही डिशच भारी. सगळ्यांनाच वेड लावते माझ्या महाराष्ट्राची ही डिशच भारी. अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की मिसळ ही बहुतेक सगळ्यांनाच आवडत असावी. आमच्या साताऱ्याची मिसळ पण झणझणीत असते बरं का. तुम्हाला कोणाकोणाला आवडते मिसळ? आवडते की नाही सगळ्यांना? सांगा मला. आणि चारोळी कशी वाटली हेही सांगा. माधुरीजी, तुमची कमेंट्स अतिशय छान आहे. मला पण भूक लागली. मिसळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच ना. थँक्यू, धन्यवाद. मानसीजींचं अभिनंदन. नक्कीच खूप छान चारोळी लिहिले. हो, एकदमच सुंदर. कारण कसं आहे की म्हणजे मिसळ हा पदार्थच असा आहे की तो झणझणीत असेल तरच त्याची चव जास्त वाढली जाते, होय की नाही? आणि तो तसाच असावा. हो, सुंदरच आहे. माधुरीजी, थँक्यू, धन्यवाद. चारोळी पण झणझणीतच होती ना. खूपच सुंदर असं मेसेज वाचते मी. पण मला नाव नाही माहीत त्यांचं. मनापासून तुमचं धन्यवाद. प्रणाली, थँक्यू, धन्यवाद. सगळ्यांनाच भूक लागलेली दिसते आता मिसळवरून. आता आपण आता वेळ आहे आपल्या प्रसिद्ध लेखकांची कविता सादर करण्याची. आजचे लेखक आहेत कवी कुसुमाग्रज. कवितेचं शीर्षक आहे प्रेम कर भिल्लासारखं. आपण सगळेच कधी ना कधी प्रेमात पडला असाल, हो ना? प्रेमात पडणं सोपं असतं, पण त्याची ग्वाही देणं, ते कबूल करणं खूप कठीण. असं काहीसं ह्या कवितेतून लेखकाला सुचवायचं आहे. कविता पाहूयात. कविता सादर करते. प्रेम कर भिल्लासारखं. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा रहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वनवा, प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरुजावरती झेंडासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं.
उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. अतिशय सुंदर आणि खूपच छान कविता आहे ही. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. सागरची खरंच सुंदरच कविता आहे ही. पूनम खरंच खूप छान कविता आहे आणि खूपच कुसुमाग्रजांनी खूपच सुंदर शब्दात ती लिहिलेली आहे. बाकी वनवा जो प्रत्येक हृदयात पेटत असतो, खरंच आहे माधुरीजी. आणि प्रेमाच्या ह्या आपण म्हणूया की म्हणजे ह्याच्यातून सगळेच जण जातात. नितांत सुंदर शब्दरचना खरंच खूपच छान आहे आणि सुंदर कविता आहे ही. धन्यवाद निखिल सर, धन्यवाद पूनम. प्रणाली खरंच खूपच छानच आहे पण ही कविता. अप्रतिम कविता. हो नक्कीच अप्रतिम आहे. तुम्हाला कोणाला तुमचे कविता किंवा तुमच्या चारोळी जर सादर करायच्या असतील तर तुम्ही मला आता देऊ शकता. मी ती वाचून नक्कीच दाखवेन. मला आवडेल वाचन करायला तिचं. बाकी कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही. प्रेम खरंच जातपात बघत नसतं. खरंच प्रेम असंच असतं ना की प्रेम होतं, ते होऊन जातं. ते ठरवून करत नसतो कोणीच, ते होतं. फक्त जो बोलून दाखवतो तो जिंकतो, जर त्याला त्याचं प्रेम मिळालं तर. म्हणून ते बोलून बघायचं असतं. बाकी तुम्हाला कशी आज थोडीशी कमी जाणवते उपस्थिती मला कालच्यापेक्षा. मग आता आपण अच्छा, सागरजींनी एक पाठवलेली आहे चारोळी, मी वाचून दाखवते सगळ्यांना. पाहात जा स्वप्नात मला, पाहात जा स्वप्नात मला, तुझ्या आयुष्यात आता मी येणार नाही. पाहात जा स्वप्नात मला, तुझ्या आयुष्यात आता मी येणार नाही. भेटण्याचा प्रयत्न कर तूही, माझ्या श्वासांची आत्ता शाश्वती नाही. खूप छान. तू मला आवडतोस मी तुझ्यात ठरवते, तू मला आवडतोस मी तुझ्यात ठरवते, तुझे बोलणे वागणे माझा मूड बदलवते. अरे वा, छान. पाहून देखणार रुबाब तुझा मन माझे बावरते, पाहून देखणार रुबाब तुझा मन माझे बावरते, प्रफुल्लित मन माझे तुझ्या हृदयात विसावते. खूप छान पूनम, खूप छान, मस्तच. जाणीव उरात उगाच जाळते, जाणीव उरात उगाच जाळते, प्रेम मात्र झाल्यावरच कळतं. खूप छान, सुंदर. सागरजी आणि पूनमजी तुम्ही खूप छान आठवळी आणि चारोळी पाठवलीत. खूपच छान आहे, आवडली आम्हाला. माधुरीजी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुमची कमेंट्स आवडली मला. मग आज आपण कार्यक्रमाचा आपल्या शोचा समारोप घेऊया का? मग हा शो तुम्हाला कसा वाटतो, आवडतो का? नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि आपल्या योगकटवरील शब्दसारथी लेखन मंचाला फॉलो करायला विसरू नका. मी छाया वांगडे आपल्या सर्वांची रजा घेते. तर मग उद्या भेटूयात नवीन विषयासह. लिहा, वाचा, नवनवीन शिका, काळजी घ्या, आनंदी राहा आणि न चुकता 10:30 वाजता आपला काव्यमंथन शो ऐकायला उपस्थिती लावा. धन्यवाद.
सूत्रसंचालन छान प्रणालीजींनी सांगितलेलं आहे. धन्यवाद प्रणालीजी. योग्य, हो हो हो, नक्कीच ना. प्रेमाची हेच तर मोठी गंमत असते की ते प्रेम हे निस्वार्थ असतं आणि ते फक्त योग्य व्यक्तीवरच झालं पाहिजे. बरोबर आहे, अगदी बरोबर तुमचं माधुरीजी. मनापासून धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार. शुभरात्री.